माननीय जिल्हाधिकारी धाराशिव, माननीय पोलीस अधीक्षक धाराशिव आणि अकार्यक्षम मुख्याधिकारी नगर परिषद धाराशिव यांच्याकडे मी 3 वेळा लेखी निवेदन दिलेलं आहे पुराव्यासहित। आमच्या प्रभाग क्रमांक 4 मधील 2 नगरसेवक आहेत। या 2 नगरसेवकांनी त्यांचे नॉमिनेशन फॉर्म भरत असताना ज्या घर नंबरचे शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे किंवा त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावे जे जंगम मालमत्ता आहे, स्थावर मालमत्ता आहे, त्याचा जो उल्लेख केलेला आहे, त्या उल्लेख केलेला घर नंबर 27/1450, 34/941, 34/486 व गट नंबर 131 मध्ये जे बांधकामं केलेले आहेत ते अवैध आहेत। कारण नगरपालिकेकडे यांच्याकडे मी लीडसर माहिती अधिकारमध्ये माहिती मागितली असता नगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारचे या घर नंबरचे किंवा गट नंबरमध्ये बांधकाम केलेले किंवा दुकानाचे कसलेही बांधकाम परवाने किंवा कंप्लिशन सर्टिफिकेट किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, ज्या बांधकाम त्या प्लॉटचा कार्पेट एरिया आहे त्या कार्पेट एरियाप्रमाणेचे किंवा कुठलाही मंजूर नकाशा त्यांच्याकडे उपलब्ध नाही अशी मला माहिती दिली आहे। याचा अर्थ यांनी आजतागायत असेच अवैध बांधकाम करून नगरसेवक पद हे उपभोगलेलं आहे। हे उपभोगत असताना नगर रचना अधिनियम ऍक्ट 1966, MRTP ऍक्ट या कायद्याखाली यापूर्वी सामान्य लोकांच्या घराच्या तक्रारी गेल्या असता सदर तक्रारीची नोटीस 7 दिवसात देऊन 8व्या दिवशी त्याचं म्हणणं खुलासा ऐकून न घेता 9व्या दिवशी त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले प्रकरण या धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये आपण पूर्वी ऐकलेले आहेत आणि तशी आमच्याकडे नोंद आहे। परंतु या दोन्ही नगरसेवकांच्या नावाने हे नोटिसा निघल्यात। या नोटिसा निघल्यावर सदरच्या नोटिसा घेण्यासाठी कमीत कमी त्यांनी 1 महिना 10 दिवस लावले। 1 महिना 10 दिवसानंतर, कारण हे नोटिसा न घेण्याचं कारण म्हणजे ते ह्या गावी नव्हते असं पण नाही, कारण ते नगरपालिकेमध्ये दररोज ये जा करत होते, त्याचे CCTV फुटेज आमच्याकडे आहेत। मग नगरपालिका प्रशासन त्यांना पाठीशी का घालत आहे, तर सत्तेत असलेली भाजप आणि हे भाजपचे असलेले नगरसेवक त्यांना वारंवार यातून वाचण्यासाठी संधी आणि वेळ देण्यासाठी त्यांनी नोटिसा घेत नव्हते। शेवटी दबाव आला, दबावामुळे किंवा उपोषण करण्याचे आम्ही ज्यावेळेस पत्र दिलं त्यावेळेस त्यांनी नोटीस घेतली ती 13/7/2025 आणि त्याच्यानंतर त्यांना 7 दिवसाची मुदत, 7 दिवसाच्या मुदतीच्या दिवशी शेवटच्या दिवशी त्यांनी लेखी खुलासा दिला 20 तारखेला की आम्ही 20/7/2026 की आम्हाला 15 दिवस हे बांधकाम जुनं आहे आणि आम्हाला 15 दिवस याची लेखी खुलासा करण्यासाठी मुदत देण्यात यावी। 20 तारखेचे पुन्हा 5 तारखेला आम्ही काल गेला असता त्यांच्यात एकाने खुलासा दिला की बांधकाम जुनं आहे। 2009 काय जुनं आहे का? 2009 जुनं आहे? यांच्याकडे त्या घराचे त्या बांधकाम परवाने नाहीत, कंप्लिशन नाही, ऑक्युपन्सी नाही, कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नाहीत। असतील तर नगरपालिकेकडे का नाहीत? त्याची नोंद टाउन प्लॅनिंगकडे का नाही? त्याची नोंद नगर परिषद नगर विकास प्रशासनाकडे नाही? अभिलेख तिथं नोंद घेतली असतात तिथं पण नाही। अभिलेखवाल्याने आम्हाला लिहून दिलंय किंवा नामांतरणवाल्याने लिहून दिलंय। आम्ही सगळे त्या नगर परिषदेच्या वेगवेगळ्या त्या संबंधित बांधकाम विभागाकडून तशी लिखित पत्रे घेतलेले आहेत। मग एवढे सगळे असताना नगर परिषदेने त्यांच्यावर आजतागायत कारवाई का केली नाही याचं आम्हाला उत्तर देणे अपेक्षित आहे। संदर्भीय ज्या प्लॉट आहेत आणि त्याच्यावर झालेले अवैध बांधकाम आणि अतिक्रमण हे दोन्ही अतिशय बेकायदेशीरित्या आहे। त्यांच्यावर नगर परिषद महाराष्ट्र नगर परिषद प्राधिकरण ऍक्ट 1966, MRTP ऍक्ट जो 1966 नुसार गुन्हा नोंदवणे आहे तो तात्काळ करावा, अन्यथा महाराष्ट्रात कुठेही आणि कधीही मी आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे। कारण एवढंही अराजकता आम्ही कुठं पाहिलेली नाही आणि एवढंही प्रशासन कुठं पाठीशी घालताना आजतागायत आम्ही बघितलेलं नाही। पण या प्रशासनाला पुढे येणाऱ्या काळात पळती थोडी करणार आहे।